मुक्ताईनगरमध्ये सध्या बिबट्या आणि चंद्रकांत पाटील या दोन गोष्टी प्रचंड चर्चेत आहेत. तसंही राज्यात बिबट्या आणि चंद्रकांत पाटील ही दोन नावं कायमच प्रसिद्धी माध्यमात झळकत आली आहेत. त्याला कारणं वेगळी वेगळी आहेत, पण एक मिनिट, तुम्ही समजताय ते हे चंद्रकांत पाटील नाहीत. राज्यात दोन चंद्रकांत पाटील आहेत. एक म्हणजे मूळचे कोल्हापूरचे असणारे भाजपचे चंद्रकांत दादा पाटील, जे सध्या कोथरूड विधानसभेतून आमदार आहेत. आणि मी ज्यांच्याबद्दल सांगतोय त्यांचं नाव आहे चंद्रकांत निंबा पाटील, जे मुक्ताईनगरमधून सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. या दोघांच्यात नामसाधर्म्यासोबत आणखीन एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे या दोघांच्याही राशीत कुठला ना कुठला प्राणी आहे. चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूडमधील गव्याच्या मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेले, तर चंद्रकांत निंबा पाटील हे आता मुक्ताईनगरच्या बिबट्याच्या प्रकरणात चर्चेत आलेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील या नावाला कुठल्या ना कुठल्या प्राण्याचं ग्रहण लागलं इतकं नक्कीच. नक्की काय आहे बिबट्याचं मुक्ताईनगरचं प्रकरण आणि या प्रकरणात कोण कुठले राजकीय स्कोअर सेटल करतोय हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. अगोदर नक्की काय झालं हे थोडक्यात समजून घेऊ. ही घटना जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर मधली आहे. तिथे एक बिबट्या भर दिवसा मानवी वस्तीत आढळला. वन विभागाच्या वतीनं तात्काळ घटनास्थळी दाखल होत बिबट्याला पकडण्यासाठी एक पिंजरा देखील लावण्यात आला. मात्र हा बिबट्या पिंजऱ्यातून निसटला. या बिबट्याला बेशुद्ध होण्यासाठी डार्टही मारलेला, पण हा बिबट्या बेशुद्ध झाला नव्हता. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण झाली. अशातच बिबट्याला पकडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे मैदानात उतरले आणि त्यांनी बिबट्याला काठीनं मारलं. हा प्रकार खरं तर चंद्रकांत पाटील यांच्या जीवावर बेतणारा होता, पण या प्रकरणावरून राजकारणातला वचपा काढला नाही तर ते राज्यातले राजकारणी कुठले. चंद्रकांत पाटील यांनी बिबट्याला काठी मारणं हा प्रकार स्वतःहून तावडीत सापडण्यासारखा झाला आणि त्याचा फायदा उचलला एकनाथ खडसे यांनी. एकनाथ खडसे काय म्हणाले ते अगोदर पाहूयात. बिबट्याला आधीच बेशुद्धीचं इंजेक्शन दिलेलं असताना त्याला काठीनं मारणं हे नियमबाह्य असून गुन्हा ठरू शकतो. बिबट्या पूर्ण शुद्धीत असताना त्याला पकडलं असतं तर आमदारांचं कौतुक केलं असतं. मात्र वन विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर अशा प्रकारे वागणं चुकीचं आहे, हा गुन्हा आहे. यावर आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, बिबट्या एका व्यक्तीवर हल्ला करण्याच्या तयारीत होता, त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी काठीचा वापर करावा लागला. एखाद्याच्या धाडसाबाबत कौतुक करण्याचं हिम्मत एकनाथ खडसे यांच्यात नाही. त्यांची विचारसरणी विकृत आहे. खडसे हे पोटदुखीचं राजकारण करतायत. एका आमदारानं स्वतः मैदानात उतरत दाखवलेलं धाडस हे खरं तर कौतुकाचं आहे. त्यांनी केलेली कृती ही कदाचित वन विभागाच्या कायद्यात बसत नसेल, पण त्यांनी धाडस दाखवलं हे महत्वाचं. पण त्यांच्यावर एकनाथ खडसे यांनी टीका करण्याचं कारण म्हणजे आज बिबट्याची शिकार करायला मैदानात उतरलेल्या चंद्रकांत पाटलांनी यापूर्वीच एकनाथ खडसेंची राजकीय शिकार केली आहे. सध्या मुक्ताईनगरमध्ये अशी परिस्थिती आहे की चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे या दोघांच्या मधून विस्तवही जात नाही. याला कारण ठरतं ते म्हणजे राजकारण. मुक्ताईनगर हा एकेकाळचा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला होता. 2014ला चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंविरुद्ध निवडणूक लढवली, ज्यात ते पराभूत झाले. त्यानंतर 19 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहत त्यांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला आणि पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 24 मध्ये त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटातून निवडणूक लढवली आणि पुन्हा एकदा आमदार होत रोहिणी खडसे यांचा पराभव केला. हे कुठे ना कुठे एकनाथ खडसे यांच्या बालेकिल्ल्याला पडलेलं भगदाड होतं. बरं, हे राजकीय वैर इथेच थांबलं नाही, ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील होतं. या निवडणुकीदरम्यान रक्षा खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले. त्या म्हणाल्या होत्या, आचारसंहिता संपेपर्यंत पक्षाचं लेबल लावू नये असे आदेश असताना स्वतः आमदार चंद्रकांत पाटील मतदारांना घेऊन मतदानासाठी आत गेले. या ठिकाणी मतदान केंद्रावर त्यांनी कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करून मारहाणही केली. या निवडणुकीत देखील रक्षा खडसे यांचा चंद्रकांत पाटलांकडून पराभव झाला. या निवडणुकीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून नगराध्यक्ष पदासाठी भावना महाजन उभ्या होत्या, तर शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना चंद्रकांत पाटील या त्यांच्या समोर रिंगणात होत्या. मात्र चुरशीच्या झालेल्या या लढतीत संजना पाटील यांनी विजय मिळवला. हा रक्षा खडसे यांना अजून एक धक्का होता. बरं, हा वाद इथेच थांबला नाही. बोदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय CCI कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत पाटील आणि रक्षा खडसे या दोनही लोकप्रतिनिधींना आमंत्रित केलं होतं. मात्र खासदार रक्षा खडसे या लवकर आल्या आणि चंद्रकांत पाटील या ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच त्यांनी कापूस खरेदी केंद्राचं उद्घाटन करून भाषण उरकून देखील मोकळ्या झाल्या. त्यामुळे बिबट्या हे फक्त निमित्त आहे.
एकनाथ खडसेंना खरं शल्य हे राजकारणात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आपल्या शिकारीचं आहे. एकेकाळी जो बालेकिल्ला एकनाथ खडसेंनी शाबूत आणि टिकवून ठेवला होता, मुक्ताईनगर म्हटलं की आपोआपच एकनाथ खडसे यांचं नाव यायचं. तो बालेकिल्लाच चंद्रकांत पाटलांनी काबीज केला. ही खरी खदखद एकनाथ खडसेंची आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? असं धाडस करणं हे चंद्रकांत पाटलांच्या जीवावरही बेतू शकतं, मात्र ते केसावर निभावलं. अशा घटनांमध्ये राजकारणातलं स्कोअर सेटल करणं योग्य आहे का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.